आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मोदी हमी हीच देशासाठी अखेरची आशा। देशाच्या काही भागात हवामान बदलाचा फटका। सन्न होसूर येथे झालेल्या अपघातात बेकवाडचे दोघे युवक ठार। अंबिका चौडय्या जयंती निमित्त कोळी समाजाची शोभायात्रा। सरकारच्या योजना लाभार्थींचा उद्या महामेळावा। कॅपिटल वन एकांकिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद। छत्रपती संभाजी चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत। पत्रकारांना मोफत बस पासची घोषणा। भाग्यनगर येथे घरफोडी 2 लाखांचा ऐवज लंपास। डॉक्टर अभिषेक पाटील यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशातील असहाय्य नागरिकांना मोदी हमी ही अखेरची आशा आहे। ओडिशाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभेमध्ये दिली। लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी येथील कार्यक्रमाद्वारे राज्यात पक्षासाठी वातावरण निर्मिती केली। राज्यात 2019 नंतर ही पहिलीच पंतप्रधानांची राजकीय सभा होती। यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली। मतपेढी म्हणून काँग्रेसने जनतेचा वापर केला तर भाजपने अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाला प्राधान्य दिले। विकास कामांसाठी ही तरतूद गेल्या 10 वर्षात सरकारने वाढवल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले। या सभेपूर्वी पंतप्रधानांनी शनिवारी ओडिशामध्ये 68,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली। IIM संभलपूरच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्याव्यतिरिक्त त्यांनी राज्यातील ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अनावरण केले। पंतप्रधानांनी 2021 मध्ये त्यांनी IIM कॅम्पसची पायाभरणी केली होती। राज्यातील 18 प्रकल्पांचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले। देशाच्या काही भागात हवामान बदलाचा फटका। वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याच ऋतूचा अंदाज येईनासा झाला आहे। भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आता महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे। ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती उद्भवली आहे। राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर पंजाबसह हरियाणा, चंदीगड व दिल्ली येथे दाट धुके व हलक्या पावसाची शक्यता आहे। मात्र या पावसानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। प्रामुख्याने याचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे। या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल असेही हवामान खात्याने म्हटले आहे। तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल। सन्न होसूर येथे झालेल्या अपघातात बेकवाडचे दोघे युवक ठार।
खानापूर गलगुंजी मार्गावर कॉलिस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बेकवाड तालुका खानापूर येथील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान घडली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथील रामलिंग पांडुरंग मुतकेकर वय 20 व हनुमंत महाबळेश्वर पाटील वय 19 हे दोघे जण नंदीहळ्ळी या ठिकाणी असलेल्या खासगी मिलिटरी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज दुचाकीवरून ये-जा करतात। आज नेहमीप्रमाणे ते नंदीहळ्ळी गावाकडे मिलिटरी प्रशिक्षणासाठी जात असताना सन्नहुसूर गावाजवळ कॉलिस जीप गाडी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघेही जागीच ठार झाले। खानापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे। अपघाताची माहिती समजताच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घटनास्थळी भेट दिली। अंबिगार चौडय्या जयंतीनिमित्त कोळी समाजाची शोभायात्रा। बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते, महानगरपालिका व बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडय्या समाजाच्या वतीने श्री निजशरण अंबिगेर चौडय्या जयंती 2024 निमित्त आयोजित भव्य शोभायात्रा रविवारी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। शहरातील किल्ल्यासमोरील सम्राट अशोक चौकातून आज सकाळी तुतारी वाजवून टाळ आणि ढोल ताशाच्या दणदणाटात मिरवणुकीला प्रारंभ झाला। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य साबन्ना तळवार आदी मान्यवरांनी ढोल वादन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला। सरकारच्या योजना लाभार्थींचा उद्या महामेळावा। राज्य सरकारच्या अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती, युवा निधी या पंचहमी योजना लाभार्थ्यांचा मेळावा सोमवार दिनांक 5 रोजी सरदार्स हायस्कूल मैदानावर होणार आहे। मेळाव्यासाठी लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कार्यक्रम स्थळावर वाहने पार्किंगची व्यवस्था, आरोग्य खात्याने रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। पंचहमी योजनेसाठी राज्य सरकार प्रतिवर्षी 60,000 कोटी खर्च करणार आहे। सरकारने या योजनांसाठी चालवलेले कार्य व योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थ्यांचा मेळावा भरवण्यात येत असल्याची माहिती आमदार आसिफ सेठ यांनी दिली। बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीणमधील पंचहमी योजना लाभार्थ्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कॅपिटल वन एकांकिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद। कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेतील एकांकिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे। 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत सादर झालेल्या बहारदार एकांकिकांनी रसिकांना आनंद मिळवून दिला। कॅपिटल वन या संस्थेतर्फे एकांकिका या प्रकारात प्रवाही परंपरा निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे। त्यामुळे या एकांकिकांचे प्रयोग कौतुकास्पद ठरले आहेत। या स्पर्धेतील एकांकिकांच्या चषकांचा अनावरण सोहळा शनिवारी सायंकाळी झाला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंडे, स्पर्धेचे परीक्षक तुषार भद्रे, संजय हळदीकर, सचिन धोपेश्वरकर यांच्यासह सोसायटीचे संचालक रामभाऊ जोशी, संजय चौगुले, लक्ष्मीकांत जाधव, शरद पाटील, प्राध्यापक सुभाष सुंटणकर, प्राध्यापक अरुणा नाईक यांच्यासह मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी विनायक जाधव आणि वामन वाघुकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर नाट्य रसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका अनुभवायास मिळाली। छत्रपती संभाजी चित्रपटाचे प्रेक्षकांकडून स्वागत। देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या छत्रपती संभाजी या मराठी चित्रपटाचे आज शहरामध्ये स्वागत करण्यात आले। सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये आज शनिवारपासून प्रदर्शित झाला आहे। या शोसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, विकास कलघटकी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, सतीश पाटील, सागर पाटील, सुनील जाधव, प्रशांत पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, पांडू सावंत आदींसह अन्य मान्यवर तसेच श्रीराम सेना आणि समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। पत्रकारांना मोफत बस पासची घोषणा। पत्रकारांना मोफत बस पासची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी केली।
दावणगिरीत आयोजित 37व्या राज्य पातळीवरील पत्रकार संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, पत्रकारांना काही सरकारी सुविधा देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्यांना आगामी अर्थसंकल्पामध्ये मोफत बस पास देण्यात येईल. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही यासाठी विचारात घेण्यात येईल. अंधश्रद्धा, वाईट सवयींबाबत पत्रकारांनी जागृती करावी. यामुळे समाजाभिमुख पत्रकारिता निर्माण होईल, असे मत सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. भाग्यनगर येथे घरफोडी 2 लाखांचा ऐवज लंपास. बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2 लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान भाग्यनगर पहिला क्रॉस येथे ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात पवनकुमार शांतकुमार मॅगोटी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे. मॅगोटी कुटुंबीय 31 जानेवारी रोजी घराला कुलूप घालून बाहेर गेले होते. चोरट्यांनी याचा फायदा घेत सुमारे 1,66,000 रुपये किमतीचे 42 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 60,000 रुपयांची रोकड असा एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. डॉक्टर अभिषेक पाटील यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार. मज्जातंतूचा त्रास असलेल्या युवकावर शस्त्रक्रिया केल्यामुळे केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉक्टर अभिषेक पाटील यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. अद्वैत चव्हाण पाटील या युवकाला मज्जातंतूचा त्रास होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी 20हून अधिक तरुणांनी रक्तदान केले. यावेळी डॉक्टर विठ्ठल माने, माजी नगरसेवक राकेश पलंगे, माजी महापौर विजय मोरे आदी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. माता व मुलांच्या आरोग्यासंदर्भातील कार्यक्रमात गर्भवतींना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम शिंदे यांनी केली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात शुक्रवारी दिनांक 2 रोजी जिल्हा आरोग्य संघाची बैठक व त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रगती आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. क्षय रुग्ण, कुष्ठ रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात यावेत अशा सूचनाही जिल्हा पंचायत सीईओ शिंदे यांनी केल्या. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर व्ही शिंदे, अपर जिल्हा आरोग्याधिकारी SS गडेर आदींसह आरोग्य खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कर संकलनात घट झाल्यास पीडीओंना देणार नोटीस. कर वसुलीसाठी कठोर कारवाईचा विचार करणाऱ्या सरकारने या संदर्भात कामचुकार ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये सर्वात कमी कर वसूल करणाऱ्या प्रत्येकी 10 पीडीओंना नोटिसा बजावण्याचे निर्देश जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्री प्रियांका खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पंचायत सीईओंच्या बैठकीत ग्रामपंचायतच्या कर वसुलीत अपेक्षित प्रगती झाली नसल्याची चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतींची प्रगती खुंटली आहे अशा ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यास आणि सर्व जिल्ह्यांच्या ग्रामविकास आणि पंचायत राज आयुक्तांना त्यांनाही दंड ठोठावण्यास सांगितले आहे. सांबरा यात्रेत रेणुका देवीचा जयघोष. सौंदत्ती यात्रेहून परतलेल्या भाविकांची यात्रा सांबरा येथे भक्तिमय वातावरणात पार पडली. सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम आणि सवाद्य मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा करून माघारी परतलेल्या ग्रामस्थांनी यात्रा साजरी केली. आगामी महालक्ष्मी यात्रेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळी माळ राणावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उदे ग आईचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. सतीश जारकीहोळींविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने हिंदू शब्दाबद्दल अवमानकारक विधान केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी 6 नोव्हेंबर 2022 रोजी बेळगाव येथे आयोजित खासगी कार्यक्रमात जारकीहोळी हिंदू आणि हिंदुत्व या शब्दाबद्दल बोलले. हिंदू शब्दाचा अर्थ अश्लील आहे. हिंदुत्व हा फारसी शब्द आहे, त्याचा भारताशी संबंध नाही असे वक्तव्य केले होते. या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले होते. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोकर्ण परतगाळी स्वामींकडून माहेश्वरी अंधशाळेला 15 संगणक भेट. गोकर्ण परतगाळी मठाचे 24वे स्वामीजी श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर यांच्याकडून माहेश्वरी अंधशाळेला 15 संगणक भेट स्वरूपात देण्यात आले. परतगाळी मठाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेला संगणक प्रदान करण्यात आले. बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्याय यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष बालकिशन भट्टत, उपाध्यक्ष सुब्बराज पै, कार्याध्यक्ष NK भट यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलगडगी यांनी अध्यक्षीय भाषण केले तर आनंद जोशी यांनी आभार मानले. श्री रक्षा हिरेमठ हिचे राष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम स्पर्धेत यश. श्री रक्षा हिरेमठ या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम स्पर्धेत यश मिळवले आहे. या स्पर्धेत तिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले असून 2222 रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. 7व्या इयत्तेत शिकणारी श्रीरक्षा वयाच्या 5व्या वर्षांपासून गुरु विदुषी निशिगंधा कानूरकर यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उद्यमबाग येथे गॅरेजला आग लागून मोठे नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका 4 चाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे कार आणि इतर वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री करण्याचे गॅरेज आहे. या गॅरेजजवळील हेस्कॉमच्या मुख्य वीज वाहिनीचे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन त्याची ठिणगी गॅरेजमध्ये पडली. परिणामी गॅरेजमधील टाटा जनन या 4 चाकी वाहनासह अन्य साहित्याने पेट घेतला. गॅरेजमध्ये पेट्रोल, डिझेल वगैरे पडलेले असल्यामुळे अल्पावधीत आग भडकली आणि आगीमध्ये टाटा जननसह एअर कॉम्प्रेसर मशीन, टायर्स व अन्य साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच सहाय्यक फायर ऑफिसर अरुण माळवदे यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान बाबू सामने, राजू मिटगार, भरतेश हलकर्णी व सदानंद राचन्नावर यांनी पाण्याच्या बंबासह तात्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. प्रवीण गणपत चव्हाण यांचे निधन.
गोंधळी गल्लीतील रहिवासी प्रवीण गणपत चव्हाण वय 41 यांचे रविवार दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, आई, एक भाऊ, बहीण, वहिनी, भाऊजी असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई बिडीकर यांचे निधन. मार्कंडेय नगर कंगराळी खुर्द येथील रहिवासी सौ लक्ष्मीबाई कमलाकर वय 71 यांचे आज शनिवारी दिनांक 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 5 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव यांचे निधन. मूळचे पांगुळ गल्ली व सध्या आदर्शनगर वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक विनायक काशीनाथ जाधव वय 51 यांचे शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित बहीण व एक भाऊ असा परिवार आहे. पिरणवाडी कुस्ती मैदान तयारीला प्रारंभ. पिरणवाडी कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य कुस्ती मैदानाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आखाडा परिसराची पाहणी केली. पिरणवाडी कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी कुस्ती मैदान ज्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे त्या जागेची नुकतीच पाहणी केली. पाहणीबरोबरच यावेळी कशा पद्धतीने कुस्ती आखाडा उभा करायचा, व्यासपीठ कोठे उभारायचे, प्रेक्षक, गॅलरी वगैरे कुस्ती मैदानाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी पिरणवाडी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रवी मुसंडीकर, उपाध्यक्ष मुन्ना नबीवाले, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, अक्षय दाते, सतीश पाटील, संघटनेचे सेक्रेटरी नारायण मुसंडीकर, खजिनदार राजू मुसंडीकर, मल्लाप्पा उचगावकर, शास्त्री, सागर कडेमनी मुसंडीकर, अप्पूजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नारायण मुसंडीकर, सतीश पाटील आणि सचिन गोरले यांनी 18 रोजीचे कुस्ती मैदान कशा पद्धतीने भव्य प्रमाणात आयोजित केले जाणार आहे याबद्दल माहिती दिली. एसडीएम सीईटी कॉलेजला हँडबॉल स्पर्धेत विजेतेपद. कुचेनट्टी येथील जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित विश्वेश्वरय्या तांत्रिक महाविद्यालय बेळगाव विभागीय पुरुष हँडबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत धारवाडच्या एसडीएम सीईटी कॉलेजने जीआयटी बेळगावला नमवीत विजेतेपद पटकावले. पहिल्या उपांत्य सामन्यात एसडीएम सीईटी कॉलेज धारवाडने टीसीए गदग कॉलेजचा 4-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य जीआयटी सामन्यात बेळगावने जैन इंजिनिअरिंग कॉलेजचा 3-1 असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात एसडीएम सीईटी संघाने जीआयटीचा 5-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. प्राचार्य व संचालक जे शिवकुमार, प्राध्यापक विपुल चौगले यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पंच जयसिंग धनाजी सुतार, यश पाटील आदी उपस्थित होते. पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ. शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गोवा वेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तसेच क्रीडा भरती बेळगाव तर्फे घेतल्या जाणाऱ्या पहिल्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रणच्या जलतरण स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक श्री नितीन जाधव तसेच सायकलिंग प्रशिक्षक श्री MP मरनूर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, आबा क्लबचे अध्यक्ष श्री शीतल हुलबते, सौ शुभांगी मंगळूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी बेळगावातील अनेक मान्यवर नागरिक, जलतरणपटू, पालक व निमंत्रित उपस्थित होते. स्पर्धांना सकाळी ठीक 10:30 वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेत जलतरणपटूने उत्कृष्ट कामगिरी करून अनेक विक्रम प्रस्थापित केले. या स्पर्धेला उपस्थित मान्यवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्री कृष्णानंद कामत, श्री लक्ष्मण पवार, श्री अशोक शिंत्रे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण शिंदे, श्री विजय बनसूर, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, माजी क्रिकेटपटू श्री महादेव कंगळारकर, अजय भाटिया यांनी सर्व जलतरणपटूंना शुभेच्छा व्यक्त केल्या. दैवज्ञ बँक चषक सुवर्ण महोत्सवी क्रिकेट स्पर्धांना उत्साहात प्रारंभ.
दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब व दैवज्ञ सहकार बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 25व्या दैवज्ञ बँक चषक रौप्य महोत्सवानिमित्त दैवज्ञ समाज मर्यादित निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धांना आज रविवारी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मोठ्या उत्साहात स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। रविवारी सकाळी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होन्नावरचे श्री 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 सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी, त्याशिवाय दयानंद नेतलकर, उदय शंकर भट, गुरुप्रसाद पावसकर, प्रभू वेर्णेकर, तेजस्विनी अन्वेकर, दीनानाथ रेवणकर, महाबळेश्वर शेजेकान, वैभव वर्णेकर व दीपक कोल्वेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। श्री 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 सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती आणि समाज बांधवांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी स्वामींच्या हस्ते क्रिकेट पॅव्हिलियनचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। रुपेश रायकर, गणेश वेर्णेकर, जीवन वर्णेकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी दैवज्ञ महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले। या उद्घाटन समारंभाला दैवज्ञ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या सोमवारपासून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।